नारायण नारायण हरे हरे जय हो 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 नारायण नारायण हरे हरे पार करे भवसागर 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 पार करे नारायण 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 हरे हरे नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे जय हो नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे जय हो नारायण नारायण हरे हरे जय हो नारायण नारायण हरे हरे जय हो नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे जय हो 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 नारायण नारायण हरे हरे श्री सद्गुरुदेव भगवान की जय। चराचरात वाचतात दृश्य रूपाने चैतन्य शक्ती श्री सद्गुरुमावली ब्रह्मलीन जनार्दन बाबा गावातील ग्रामदेवता हनुमंतराया गावा परिसरातील सर्व देवदेवता आयोजन कार्यक्रम श्रीमद भागवत महापुराण श्रीमद भागवत महापुराण पारायणाचा तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सूत महाराज सौनादिक ऋषींना भागवताचे महात्म्य सांगत आहेत। याकरिता उपस्थित सर्व पंचमहाभूताच्या देहामध्ये साक्षात आत्मतत्वान साधू संत हरिभक्त उपासक उपासिका पंचमहाभूताच्या देहामध्ये साक्षात परमात्मा साधू संत देव ऋषी मुनी सर्वांच्या चरणी व्यासपीठावरून कोटी कोटी प्रणाम। श्रोतिया माझी साधून से बैसला
ऐसे म्हणता काळेला गोटोनाला म्हणून नमस्कार श्रोत्या सज्जना. सज्जन हो, सकाळच्या प्रवचनामध्ये आपण भगवंताचं मूळ स्वरूप आणि भगवंताचे अवतार सुरुवात कशी केली ते सांगितलं. ब्रह्मदेव आदी नारायण भगवान यापासून ब्रह्मदेवापासून परमसृष्टी असं संपूर्ण विश्व अर्थात विश्व ब्रह्माने केले प्रगट गुहे बोले इथपर्यंत आपण सकाळच्या प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे. याप्रमाणे ही भागवत कथा अमृत प्रासन केल्यानं तुमचं आमच्या जीवाचं कल्याण होईल यात काय शंका आहे. सौनादिक ऋषी स्वतःला विचारतात, महाराज आणखी ही भागवत कथा ऐकल्यानं कोणाकोणाचा उद्धार होईल. तेव्हा सूत महाराज सौनादिक ऋषींना सांगतात, सज्जनो, बहार जेवढे काही जीव आहेत एवढ्या जीवांचा तर उद्धार होईल. पापी महापापी असे लोकांचा उद्धार होईल. परंतु अजूनपर्यंत जो गर्भाच्या बाहेरच निघाला आहे, अजून गर्भातच आहे, असेही जीवाचा भागवत कथा अमृत प्रासन केल्यानं उद्धार होईल. आणि म्हणून साधू संत कीर्तनाच्या माध्यमातून आवर्जून विनंती करून सांगत असतात की जेव्हा गर्भामध्ये बाळ असते या अवस्थेत आवर्जून कथा कीर्तन प्रवचन सतग्रंथ यांचं पाठन केलं पाहिजे. संतांचे विचार केलं पाहिजे. कारण जे आपण ऐकतो तेच विचार गर्भावर संस्कार घडत असतात. म्हणून जिच्या हाती पारण्याची जोडी ती जगाला उद्धारी. याप्रमाणे गर्भात असणाऱ्या जीवाचे उद्धार या भागवत कथा अमृतानं होत असतो. आणि म्हणून यावर उदाहरण देऊन सूत महाराज सौनादिक ऋषींना सांगतात की राजन की सज्जन हो, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांचं उदाहरण आहे. महाभारत हे भगवान व्यासाने लिहिलेलं 1.25 लाख श्लोकाचं हे महाभारत आहे. आणि आपण सगळ्यांच्या लक्षात असलेले हे महाभारत आहे. आपण लहानपणापासून जवळजवळ टीव्हीवर पाहतो. या ठिकाणी कौरव आणि पांडव यांचा युद्ध. कौरव आणि पांडव हे काही दुसरे तिसरे नाही तर जवळजवळ चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ आणि आपसामध्ये यांचा वाद. त्या ठिकाणी कौरवांचा नाश आणि पांडवांचा जय झाला. ज्या ठिकाणी असुरी सत्य आहे त्या ठिकाणचा नाशच होत असतो. ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी मात्र विजय होत असतो. थोडक्यासाठी सगळ्यांच्या ज्ञात असलेली ही गोष्ट आहे. थोड्याशा धनासाठी हा झालेला युद्ध आहे. पण सर्वांना प्राणाला मुखावं लागलं. तसे यात पांडवांच्या वंशामध्ये परीक्षित राजा जन्मलेला हात गर्भात असणारा जीव आहे. आणि या परीक्षित राजाचा उद्धार हेच भागवत कथा अमृत ऐकल्यानं झालेलं आहे. सुखदेव महामुनीने या राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितलेली आहे. सगळ्यांना ज्ञात आहे. दरवर्षीप्रमाणे आपण सांगत असतो तरी पण ऐकलेलीच कथा ऐकावं या माध्यमातून सूत महाराज सौनादिक ऋषींना कथा सांगत असतात. कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये संपूर्ण पांडव संपले आणि मरणाच्या वाटेला दुर्योधन आणि अंतिम बाणाच्या सेनेवर भीष्माचार्य कुरुक्षेत्रावर युद्धामध्ये लुटलेला आहे आणि ही अवस्था प्राप्त आहे. आणि याप्रमाणे पांडव कौरवांचं पिंडदान करण्यासाठी भगवान कृष्ण गंगेच्या तीरावर निघलेले आहेत. ही अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये
दुर्योधनाला लागलेला गदा हा मांडीवर मरणाशी झुंज घेत त्या ठिकाणी यातना भोगत आहे. आणि या अवस्थेमध्ये उदाहरण सांगतात, द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा हा निघलेला आहे आणि दुर्योधनाला अंतिम टप्प्यावर भेटतो आहे, शेवटच्या टप्प्यावर भेटतो आहे. आणि ही अवस्था अश्वत्थामा दुर्योधनाला भेटल्यावर विचार करतो, मित्रा, अरे माझ्यासारखा मित्र असून मात्र तुला अजूनपर्यंत कुठल्याही कामाला आलेला नाही. तुझी काय इच्छा आहे ते मला शेवटच्या टप्प्यावर सांग. सज्जनो, जोपर्यंत दात आहेत, खाणं घेणं हातपाय चांगला आहे, तोपर्यंत कोणी भेटायला येत नाही. पण अंतिम टप्प्यावर जेव्हा वाचा बंद होते आणि मनुष्य मिटिक पाहत राहतो, तेव्हा मुलगी विचारते, मुलगा विचारते, शेजारी पाजारी विचारतात, एकाच घोट पाणी पिऊन घे, नुसतं नाही निदान अंगुरचा ज्यूस तरी घेऊन घे. पण जेव्हा अंतिम टप्प्यावर पहिल्यांदा कोणी विचारत नाही. तशीच ही अवस्था त्याही वेळेस अस्वस्थाम्याला विचारते. पण आपल्या शेवटच्या टप्प्यावर आपले विचार कसे असायला पाहिजे. सज्जनो, आपल्याला शेवट आपल्याला साधायचा आहे आणि म्हणून याच्यासाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा याप्रमाणे. परंतु संपूर्ण जन्मभर आपण काहीतरी चांगलं साधलं तर अंतिम आपल्याला शेवट चांगलं सुचत असते. पण दुर्योधन हा पूर्ण जन्मभर मात्र आपल्या चुलत भावाची म्हणजे पांडवाची ईर्ष्या करत होता. याला कसं चांगलं सुचणार. आणि म्हणून त्याने अश्वत्थामाला सांगितलं, अश्वत्थामा, अरे आम्ही या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये संपूर्ण कौरव संपलो, पण पांडव मात्र एकही संपलेला नाही. याच्यातून एक तरी पांडव संपायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आणि याप्रमाणे अश्वत्थाम्याने संकल्प घेतलेला आहे. आणि संकल्प घेतलेल्या अवस्थेत त्याने इकडे पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थामा निघलेला आहे. पांडव इकडे नदी किनाऱ्यावर कौरवांचं पिंडदान करत आहेत आणि राहत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती, पाल ठोकल्या होत्या, त्या ठिकाणी द्रौपदी पुत्र पाठही निघलेल्या अवस्थेत आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये अश्वत्थाम्याला अंधाराचा डाव पाहून त्या द्रौपदीच्या पाचही पुत्राला मारून टाकलेला आहे. या पद्धतीने पाचही मनके घेऊन अश्वत्थामा दुर्योधना जेवढे गेले. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, अरे जे जन्मभर तू करू शकलास नाही ते एका क्षणात करून दाखवलं. याप्रमाणे सूत महाराज या कौरव पांडवांचा उदाहरण देऊन सांगतात. याप्रमाणे दुर्योधनाने ते पाचही मुंडके हाताने दाबून पाहिलं तर हे मात्र पाच पांडव नसून पांडव पुत्र द्रौपदी पुत्र आहेत हे त्याला समजलं. आणि याप्रमाणे दुर्योधनाने सांगितलं, अश्वत्थामा, अरे हे पांडव नाही, पांडवांचे पुत्र आहेत. तू मात्र आता इथून वाचणार नाही, तुला अर्जुन सोडणार नाही, तू पळ काढ इथे. तू तर मला शेवटी पापातच गवलं. आणि याप्रमाणे दुर्योधनाने आपला प्राण सोडला. अश्वत्थामा पळायला लागला. आणि या माध्यमातून सज्जनो, इकडे सर्व पांडव त्या राहत्या ठिकाणावर येऊन पाहतात तर दासी ही आतमध्ये जाऊन पाहतो तर पाच प्रेत पडलेले आहेत. घात झाला. आणि या प्रकारे
ओरडून ती दासी उभी राहिली आणि त्यावेळेस शंभर टाकून द्रौपदी रडायला लागली. भगवान कृष्णाला आपल्या अंतर्दृष्टीनं पाहिलं तर या कौरवापैकी द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा हाच एक शिल्लक राहिलेला कौरवांचा मित्र, दुर्योधनाचा मित्र. आणि म्हणून त्यावेळेस अर्जुनानं संकल्प घेतला आणि अर्जुन त्या अश्वत्थामाचा पाठलाग करत निघलेला आहे. ही अवस्था आहे. सज्जनो, याप्रमाणे त्यांनी अर्जुन आपलं बाण घेऊन निघलेला आहे. अश्वत्थामा पळत आहे आणि धावून अर्जुनानं त्या अश्वत्थाम्याला पकडून संकल्पाप्रमाणे द्रौपदीच्या समोर आणलेला आहे. आणि या पद्धतीनं द्रौपदीच्या समोर आणल्यावर पाहिजे तर हा आपला ब्राह्मण पुत्र, गुरुपुत्र, आपला गुरुभाऊ आहे, ब्राह्मण आहे. याला भावून द्रौपदी म्हणायला लागली, याला सोडून द्या, याला मारणं उचित नाही. आणि त्यातल्या त्यात जातीनं जरी ब्राह्मण असला तरी आपला तो गुरुबंधू आहे. ज्याप्रमाणे मी आपल्या मुलांसाठी अंबरला पडून रडत आहे, त्याप्रमाणे त्याची आई सुद्धा दुःखी होईल, कष्टी होईल. आणि याप्रमाणे द्रौपदी त्या अश्वत्थाम्याला सोडून सांगायला भगवान म्हणतात, अर्जुना, अरे आत ताईला सोडायचं नसते, आत ताईला सोडायचं नसते, पण ब्राह्मणाला मारायचं नसते. यापुढे अर्जुनाच्या समोर प्रश्न उभा राहिला. जातीनं हा ब्राह्मण आहे, आपला गुरुभाऊ आहे, याला मारायचं कसं? पण ह्या कर्माला आतताई आहे. आतताई म्हणजे दुसऱ्याचं धन लोपाटणारा. वास्तविकता याला जिवंत सोडू नये. दुसऱ्यांच्या मुलांना मारणारा, धन लोपाटणारा हा आतताई असतो. आणि याप्रमाणे अर्जुन भगवंता सगळं विनंती करतो की हे प्रभू, आता तर आमच्या पांडवांची चिंता तुझ्यावर सोपवली आहे. आणि म्हणून सुंदर असं महात्म्य वर्णन करतात. आता माझी चिंता तुझे नारायण, आता माझी चिंता तुझे नारायण, आता माझी चिंता तुझे नारायण. भगवान कृष्णाची विनंती करतात, हे कृष्णा, हे सगळा हा आत राहिला, हे याला सोडायचं नाही, पण ब्राह्मण आहे याला मारायचं नाही, हे तुम्ही शास्त्र सांगतो. यापुढे प्रश्न मारायचं नाही, सोडायचं नाही, आता काय करायचं? याप्रमाणे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे आत राहिला सोडायचं नाही, ब्राह्मणाला मारायचं नाही, म्हणजे नेमकं
काय करायचं तर याच्या डोक्यावर जो मणी आहे मणी जर काढला तर याला मार्गाचं पाप लागणार नाही पण मार्गासारखंच होईल याप्रमाणे भगवान कृष्ण अर्जुनाला सुंदर उपदेश करतात याप्रमाणे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं अर्जुना याला मारायचे नाही सोडायचे नाही म्हणजे याच्या डोक्यावर कोणी काढले म्हणजे मारल्यासारखं आणि याप्रमाणे अर्जुनाने त्या अस्वस्थानाच्या डोक्यावरलं मणी काढलं डोक्यावरलं मणी म्हणजे ब्राह्मणाची चुटी जर कापली तर त्याला अपमानित केल्यासारखं होतो आणि म्हणजे मेल्यासारखं होतो आणि याप्रमाणे त्याला अपमानित करून अस्वस्थानाला सोडलं आणि अर्जुनाने आपल्या पाचही पुत्राचं अंतिम पिंडदान केलं पुढे अस्वस्थाना अपमानित होऊन निघलेला आहे पण नंतर हृदयामध्ये मात्र बदल्याची भावना आहे त्याने पांडवाचा वंशज मारायचं ठरवलं इकडे पांडवाच्या वंशज उत्तरेच्या गर्भामध्ये शिल्लक होता अभिमन्यूची पत्नी उत्तरा अभिमन्यू युद्धात मारला गेलेला होता आणि याप्रमाणे इकडे अस्वस्थामा मनामध्ये विचार करतो की पांडवाला जरी नाही मारलं तरी त्यांच्या वंशात जर मारलं तर संपूर्ण पांडव मेल्यासारखंच होईल आणि म्हणून अस्वस्थानानं या पांडवाच्या वंशजावर म्हणजे उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं आणि सो 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 करीत तो ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर येत आहे इकडे संपूर्ण कार्यक्षमतेवर भगवान कृष्ण द्वारकेकडे जाण्यासाठी निघत आहेत कुंती आका भगवान कृष्णाला थांबवते आहे अर्जुन भगवान कृष्णाला थांबवते आहे आणि इकडे ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलेला अस्त्र आहे आणि या अवस्थेमध्ये उत्तरा भगवान कृष्णाचं चिंतन करते कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा आले लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा आले कृष्णा धावरे या प्रकारे सज्जनो उत्तरा ही भगवान कृष्णाचे चिंतन करत आहे भगवान कृष्ण एक रूपानं कुंती आकाच्या समोर चर्चा करत आहे आका अगं तुला काय मागायचं आहे ते माग इकडे कुंती आका म्हणते कृष्णा जेव्हा जेव्हा आम्हा पांडवावर माझ्या पुत्रावर संकट येतो तो तेव्हा तेव्हा संकटातून सोडवणारा तूच आहे नवे नवे तर माझं मूळ तुला ओळखत नसेल तर मी तुला ओळखतो एक रूपाने माझ्या जेवढं उभा आहे प्रत्येक संकटातून वाचवणारा तूच आहे तू माझा भाषा नसून देव आहे हे मला माहित आहे याप्रमाणे कुंती आकाच्या समोर चर्चा भगवान कृष्ण आणि कुंता सोबत चालत आहे कुंती सोबत चालत आहे
कुंती म्हणते कृष्णा माझ्यावर संकट येऊ दे. भगवान कृष्ण म्हणतात आका अगं संकटावर संकट येतं तरी पण तू संकटच मागून घेते. कृष्णा अरे जेव्हा जेव्हा आमच्यावर दुःख येतो तेव्हा तेव्हा तू आम्हाला सोडवतोस म्हणून तू आमच्या हिताला दुःखच दे. याप्रमाणे चर्चा चालू आहे आणि याप्रमाणे उत्तरा भगवान कृष्णाचं चिंतन करीत आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना कृष्णा धावरे संकट बदले भाई हरे तू आमचा देवारे आले तुझे वारे कृष्ण धावरे संकट बदले भाई हरे तू आमचा देवारे आले वारे कृष्ण धावरे. याप्रमाणे भगवान कृष्णानं एक रूप आमच्या एवढं रूप घेऊन उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि त्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. अर्थात सांगण्याचं तात्पर्य गरोदर अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्या गर्भाचं अर्थात तुमचं आमचं रक्षण परमात्मा करत असतो. म्हणून लिहिलेलं आहे कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे दोन्ही 9 महिने आई पोटी कोण पूर्वे दूध रोटी कोण पूर्वे दूध रोटी. याप्रमाणे तुमचं आमचं सुद्धा रक्षण भगवंतानं आमच्या एवढं रूप घेऊन गर्भामध्ये त्याची वाढ केली आणि रक्षण केलं. म्हणून लिहिलं अंगुष्ठा प्रमाण मोतियाचे परी असे दसवे द्वारे निज रूप असे दसवे द्वारे निज रूप. इकडे कुंतीला वाटलं माझ्यामुळे भगवान कृष्ण थांबले, अर्जुनाला वाटलं माझ्यामुळे भगवान कृष्ण थांबले, परंतु भगवान कृष्णाचं एक काम अपुरं असल्यामुळे त्या ठिकाणी हस्तिनापुरात थांबले होते. आणि याप्रमाणे सूत महाराज सौनाधिकांना सांगतात की तुमचं आमचं सुद्धा याचप्रमाणे गर्भामध्ये रक्षण करत असतो, गर्भामध्ये त्याची वाढ करत असतो. भगवान कृष्ण गर्भामध्ये उत्तरेच्या प्रवेश करून आमच्या एवढं रूप घेऊन त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि याप्रमाणे सूत महाराज सौनाधिक ऋषीला सांगतात की सज्जनो पुन्हा भगवंत त्या ठिकाणी सर्व हस्तिनापुरात जमा झाले आणि मग युधिष्ठिराला राज्यावर बसवायचं म्हणून कुरुक्षेत्रामध्ये सगळेजण पांडव मिळून भीष्माचार्याला भेटायला गेले. भीष्माचार्याला भेटायला गेल्यावर त्या ठिकाणी राजगुहे राजधर्म भीष्माचार्याने धर्माला समजावून सांगितलं. त्याला भीष्माचार्याने राजगुहे सांगितलं, राजधर्म राजनीती. तेव्हा द्रौपदी हसली. हसण्याचं कारण भगवान कृष्णाने समजावून सांगितलं. भीष्माचार्याने विचारलं अगं तू का हसलीस? आणि त्या हसण्याचं कारण भगवान कृष्णाने द्रौपदीला सांगितलं. भीष्माचार्याने सांगितलं त्यावेळेसही माझा धर्म जाग्यावरच होता, नीती माझ्या जाग्यावरच होती, पण तुझ्याच कर्माचं फळ तुला भोगावं लागलं. अर्थात द्रौपदीचं मत असं होतं की आज जे गोष्टी सांगता, आज जो आम्हाला धर्म शिकवता, तो धर्म जेव्हा माझं भर सभेमध्ये अपमान झालं, सगळेजण पांडव तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी हजर होते, तेव्हा अपमान झालं, तेव्हा तुमची नीती कुठं गेली होती? तेव्हा भीष्माचार्याने सांगितलं होतं तेव्हाही माझे विचार बरोबरच होते, परंतु त्या ठिकाणी मी दुर्योधनाचे अन्न खाल्ल्यामुळे मी तुमच्याकडून काही बोलू शकलो नाही. म्हणून सज्जनांनी संतांनी कोणाचं अन्न खावं
आणि कोणाचं अन्न खाऊ नये हे ठरवलं पाहिजे, कारण अन्नापासून बुद्धी निर्माण होते. जैसे खावे अन्न तैसे होय मन, त्याला अन्न बुद्धी म्हणतात. आणि अन्न बुद्धी, बुद्धीचे प्रकार जे अन्न बुद्धी, प्रारब्ध बुद्धी, संचित बुद्धी, संगत बुद्धी, उपज बुद्धी, विशाल बुद्धी, जे आपल्या जवळ आहे तेनेप्रमाणे आपल्या जवळ जे उपज आहे मनुष्य बुद्धी, त्याला जीव बुद्धी म्हणतात. पण आपल्या जवळ बुद्धी आणि बुद्धीचा प्रकाश नाही, म्हणून आपण चांगल्या गोष्टी सोडत असतो आणि वाईट गोष्टी धरत असतो. म्हणून आपल्याला ही जी बुद्धी सुचते, काही ना तर या बुद्धीच्या व्यतिरिक्त दुर्बुद्धी सुचत असते. चांगलं कार्य मोडकीच कसं जाईल हे सोचत असतात. म्हणून शहाण्यानं कुठलं अन्न खावं आणि कुठलं अन्न खाऊ नये हे स्वतः ठरवावं. याप्रमाणे भीष्माचार्य म्हणतात, अगं मी त्यांचं अन्न खाल्ल्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही, आणि याप्रमाणे तुलाही सुद्धा या भरसभेमध्ये अपमानित व्हावं लागलं, हा तुझ्या दैवाचा दोष आहे. आणि मग राजनीती समजावून सांगितल्यावर पांडव बाजूला झाले. भगवान कृष्ण भीष्माचार्याच्या समोर उभे राहिले आणि भगवान कृष्णाकडे पाहत पाहत भीष्माचार्याने आपलं उत्तरायणामध्ये प्राण सोडलं. अर्थात भागवत मरायचं कसं हे शिकवतो. आणि म्हणून आपल्याला भागवत ऐकताना मरायचं कसं हे भागवतातून शिकलं पाहिजे. मी बोलता बोलता कालच्या प्रवचनात सांगितलं, मरण आणि मरणाला मारणं, बरेच प्रकारचे मरण आहे. म्हणून कसं मरायचं हे भागवतातून शिकलं पाहिजे. म्हणून संत महात्मे वर्णन करतात, आता दृष्टी पुढे ऐसा तुर आहे, जवळी तुझ पाहे वेळोवेळा, जवळी तुझ पाहे वेळोवेळा. या प्रकारे सज्जन पांडवांच्या हातात राज्य आलं. भीष्माचार्याचं अंतिम कार्य करून हस्तिनापुरात धर्माच्या हातात राज्य आले, राज्य कारभार झालं. काही काळानंतर भगवान कृष्ण आपल्या द्वारका नगरीला निघून गेले आणि त्यानंतर 7 महिन्याच्या कालावधीमध्ये अर्जुन भगवान कृष्णाला भेटायला गेले. पण तोपर्यंत भगवान कृष्ण धामाला गेलेले होते. बरेच दिवस झाले. म्हणून भीम, धर्म, नकुल, सहदेव हे वाट पाहत होते अर्जुन. इतके दिवस झाले तरी अर्जुन का वापस आला नाही. म्हणून बऱ्याच दिवसानं 7 महिन्याच्या बाजूमध्ये अर्जुन वापस आला. कळलं की भगवान निज धामाला आपल्याला सोडून गेलेले आहे. इकडे पांडवांच्या वंशजामध्ये उत्तरेला 9 महिने 9 दिवस होऊन सुंदर बाळ गोड जन्माला येऊन साधू संतांच्या जरियाने त्याचं नामकरण करण्यात आलं. त्याचे एक नाव संघर्ष, दुसरं नाव परीक्षित. गर्भामध्ये देवाला पाहिल्यामुळे त्याचं नाव एक परीक्षित ठेवण्यात आलं. आणि याप्रमाणे त्यांचं लालन पालन करून पांडवांनी आपल्या वंशजाचं, नातवडांचं त्या ठिकाणी पालन करून मोठं केलं. लग्न येऊन साऱ्या गोष्टी आटवल्या आणि राजा परीक्षिती सुंदर मुलाबाळाचा राजा झाला. काही काळानंतर धर्मानं राजा परीक्षितीला राज्यावर बसवलं आणि उरलेला वेळ, उरलेलं आयुष्य काढत काढत उत्तर दिशेकडे निघून जोपर्यंत पुण्य होते शिल्लक तोपर्यंत चालत राहिले आणि एकेकाने त्यांनी देह सोडला. अशा प्रकारे संपूर्ण पांडव उत्तर दिशेकडे निघून आपल्या मार्गामध्ये देह सोडत गेले. धर्म हा स्वर्गापर्यंत पोहोचला. इकडे राजा परिस्थितीचा कारभार चालला आणि राजा परिस्थितीने एक दिवस एक दृश्य पाहिलं. एक वासरू
एक वासरू आणि एक गाय पृथ्वीच्या रूपानं गाय होती. वासरू हा बहीण धर्माचा अवतार प्रतीक होता. हे दृश्य एकामेकाला पाहून रडत आहेत आणि रडत असताना असणारं दृश्य राजा परीक्षितीनं पाहिलं. ती गाय रूपी पृथ्वी धर्मरूपी बैलाला विचारत आहे आणि धर्मरूपी बहीण गाय रूपी पृथ्वीला विचारत आहे, अगं तू अशी काय रडतेस? माझे 3 पाय तुटले म्हणून तू रडतोस का? की तुला भगवान कृष्ण परमात्मा सोडून गेला म्हणून रडतोस? याप्रमाणे त्यांची आपसीमध्ये चर्चा सुरू आहे आणि हे दृश्य राजा परीक्षितीनं पाहिलं. परीक्षित संपूर्ण भाषा जाणून होता. परापच्छंती, मध्यमा आणि वैखरी आणि अनिर्वाचा. परावाणीमध्ये पारंगत असलेला त्यांनी त्या गाय आणि वासराचं बोलणं ऐकलं आणि राजा परीक्षित जवळ गेला. सांगितलं, माझ्या या राज्यामध्ये कोणीही दुःखी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या धर्मरूपी बैलाचे 3 पाय जोडले आणि त्या ठिकाणी 4 पायावर धर्म चालायला लागला. सुरळीत राजा परीक्षित राजकारभार चालला आणि पुढे चालून काही कालांतरानं एक कलीचं आगमन त्या ठिकाणी झाला. काळा कुष्ठ पुरुष, पण राजाचे कपडे, राजाच्या कपड्याचा पोशाख घालून गायीच्या पाठीमागे तलवार घेऊन धावलेला हा कली राजा. त्याला दृश्य पाहिलं. परीक्षित राजाला त्यावेळेस सहन झाले नाही म्हणून परीक्षित राजाही तलवार घेऊन त्या कलीच्या पाठीमागे धावला. आज तीच परिस्थिती कलियुगामध्ये आहे. कली हा प्रत्येकामध्ये संसर्ग केलेला आहे. कलीनं मनामनात प्रवेश केलेला आहे. कलीनं विचारामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गायीचं कत्तलखाने आज आपल्या भारतामध्ये निर्माण झालेले आहे. हा कलीचा प्रभाव आहे. आणि या प्रकारे कलीचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे सर्व गायी आपल्या कत्तलखान्यात गेल्या. त्या मुकुटानं मनावर प्रवेश केला, मनानं बुद्धीवर प्रवेश केला आणि तुमची आमची बुद्धी आज दुकानात गहाण पडल्यासारखी झाली. म्हणून आज जी गाय होती ती आज गाय राहिलेली नाही. म्हणून महात्मा वर्णन करतात, भारत मातेच्या हिंदुले करा भारताची संता, मानवा बुद्धी केली गहाण, बुद्धी केली गहाण, भारत मातेच्या हिंदू लेकरा भारताची संतान, मानवा बुद्धी केली गहाण. आपली बुद्धी या कलीनं पार भ्रमित झाली आहे. म्हणून गाय कसा याला विकले गेले. आज गाई राहिल्या नाही, दंडोर राहिलेलं नाही. कशामुळे? या बुद्धीमध्ये कलीनं प्रवेश केल्यामुळे. तसं कली हा काळा कुष्ठ पुरुष राजाचा देश घालून गायीच्या पाठीमागे धावला. राजा परीक्षितीनं ते दृश्य पाहिले आणि राजा परीक्षित एकदम त्या कलीला मारण्यासाठी धावलेला. कलीला वाटलं आता आपल्याला मारणार म्हणून दोन्ही हात जोडून राजा परीक्षितीला सांगणारा, महाराज मला मारू नका, आजपासून मी असं वागणार नाही. कलीनं राजा परीक्षितीला त्यावेळेस वचन दिलं की मी आजपासून असं वागणार नाही, मला राहू द्या.
कलीमध्ये काही गुण वाईट जरी असले पण काही गुण चांगले होते. राजा परीक्षित ओळखून होता म्हणून राजा परीक्षितीनं कलीला सोडून दिलं, पण तू इथं राहायचं नाही एवढं बजावून सांगितलं. तेव्हा कली हात जोडून विनंती करायला लागला, महाराज मी कुठे जाऊ? जोपर्यंत आपली नजर होते तोपर्यंत आपलंच राज्य आहे, मग कुठं जाऊ? आणि म्हणून मला कुठेतरी राहण्यासाठी जागा द्या. हात जोडून विनंती केली, पायापोटी लागला. तेव्हा राजा परीक्षितीनं दया येऊन 4 ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली. परश्रीगमन, सट्टा, मदिरा आणि व्यभिचार या 4 ठिकाणी कलीचा प्रवेश असतो. कलीने विचार केला की परश्रीगमन, मदिरा, सट्टा, व्यभिचार हे 4ही राजा परिस्थितीच्या घरी नाही, मग आपल्याला राजा परिस्थितीच्या घरी प्रवेश करता येणार नाही. म्हणून त्यांना हात जोडून विनंती केली, विचार करून विनंती केली की महाराज या 4 खोऱ्यामध्ये मला जागा होत नाही, मला माझा परिवार फार मोठा आहे, मला 5वं स्थान द्या. आणि मग राजा परिस्थितीने विचार करून 5वं स्थान सुवर्ण दिला. सुवर्ण म्हणजे सोना, सुवर्ण म्हणजे धन. आणि या 5 ठिकाणी कधीच वास्तव्य राहायला लागले. 5 ठिकाण वापर करत असताना शहाण्या माणसाने विचार केला पाहिजे. परश्रीगमन, परपुरुष गमन हे कधी जीवनामध्ये येऊ नये. व्यभिचार, खोटं बोलणं हे कधी जीवनामध्ये येऊ नये. त्या ठिकाणी कधीच वास्तव्य असते. सट्टा खेळणारे या ठिकाणी कधीचं वास्तव्य असते. जो दारू पितो त्यांच्या घरामध्ये कधी हा साक्षात सगुण रूपाने राहत असतो. म्हणून ह्या आणि ज्या ठिकाणी सोना अर्थात सोनारूपी सुवर्णरूपी धन आहे त्यांच्याकडे चोर रूपाने कधी हा प्रविष्ट असतो. म्हणून 5ही वस्तू वापरताना विचार करून वापरल्या पाहिजे. नाहीतर ह्या 5 वस्तू जर घरात असतील तर कलीचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये राहतो. आणि म्हणून या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. अशा प्रकारे राजा परिस्थितीचा कारभार झालेला आहे. 5 ठिकाणी कधी राहायला लागला आणि बऱ्याच दिवसांनी राजा परिस्थितीला वाटलं की आपल्या पूर्वजांनी आपल्याला ही खोली खोलायची नाही म्हणून सांगितलं. त्या ठिकाणी राजा परिस्थिती मुद्दाम होऊन एक खोली खोलायला गेला. ताला लावला. ताला लावलेली खोली, बंद पडलेली खोली, त्या खोलीला जबरदस्तीने ती खोली ताला तोडून खोलली. खोलल्यावर त्या ठिकाणी सुवर्णाचे मुकुट राजाला दिसले. त्याच्यातला एक मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यावर टाकला. तो नेमकाच मुकुट जरासंधाचा होता आणि तो जरासंधाचा मुकुट डोक्यावर टाकल्यावर राजा परिस्थितीच्या मनामध्ये त्या सुवर्णाच्या मुकुटाच्या जरियानं कलीनं प्रवेश केला आणि डोक्यातून एकदम मनातून बुद्धीवर जे प्रवेश केला आणि राजाला शिकार करण्याची बुद्धी झाली. सज्जनो, राजा परिस्थिती बुद्धिभ्रमित झाल्यामुळे शिकार करण्याकरता निघाला, पण कोणीही साथीला घेतलं नाही. अरण्यामध्ये गेला पण कुठली शिकार मिळाली नाही, पण तहान आणि भूक मिळाली. आणि तहान आणि भूक मिळाल्यावर त्याला वाटलं कुठेतरी पाणी मिळेल, कुठेतरी काहीतरी खायला मिळेल. मी राजा आहे, माझा मान सन्मान होईल म्हणून ढोंढत समीप ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. समीप ऋषीच्या आश्रमात गेल्यावर त्या ठिकाणी समीप ऋषी हे ध्यानस्थ होते. राजाचा त्या ठिकाणी प्रवेश झाला. राजाला वाटलं आपल्याला पाहून हा साधू भोग करतो म्हणून त्याने त्याचं क्रोध जागृत झाला. अर्थात मनुष्याचा क्रोध जागृत झाला नाही पाहिजे. क्रोध हा नरकात जाण्याचा दरवाजा आहे. म्हणून तुकोबरा वर्णन करतात, तम म्हणजे काय,
नरगती केवळ रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ. परंतु कधीनं राजा परिस्थितीच्या बुद्धीमध्ये प्रवेश केल्यामुळे भयंकर क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या भरात आपला अपमान झाला. म्हणून त्यांनी त्या आश्रमाच्या बाहेर एक मेलेला सापायला वाघाच्या टोकाला उतरला, गळ्यामध्ये टाकून दिला आणि नेमका समीप ऋषीच्या गळ्यामध्ये धावून पडला. रागाच्या भरात राजा परीक्षित हस्तिनापुराला निघालेला आहे. जेवढं समीप ऋषीचा मुलगा सोंगी खेळत होता मुलांबरोबर, त्याने आपल्या बापाच्या गळ्यात मेलेला साप पाहिला आणि त्या ठिकाणी पाहतात तर कोणी हा टाकलेला असावा म्हणून नजर टाकून पाहिली तर राजा परीक्षित रस्त्याने जात आहे. म्हणून त्यांनी त्याच कमांडरीतला पाणी घेतला, हातावर घेतला आणि तो श्राप दिला, ज्या पुरुषाने हा साप मेलेला साप माझ्या बापाच्या गळ्यात टाकलं, हाच तक्षक जीवन घेऊन त्याला डवसेल आणि 7 दिवसात मरण पावलं. शृंगी ऋषीने श्राप दिला. 7 दिवसात राजा परिस्थितीचा मृत्यू झाला. याप्रमाणे काही वेळानं समीप ऋषी जागृत अवस्थेत आले. समीप ऋषीने शृंगी ऋषीला समजावून सांगितलं, अरे झालं गेलं, गंगेला मिळालं, वास्तविकता आपण साधू आहोत. साधूला श्राप देणं हे बरोबर नाही. राजा आहे म्हणून प्रजा आहे. त्याला कळलं नाही, त्याला तहान आणि भूक लागली होती म्हणून त्याने या गळ्यामध्ये मेलेला साप टाकून टाकला. टाकून घेतलं, पण तुम्हाला हे कळत होतं तुम्हाला श्राप द्यायला नव्हतं पाहिजे. परंतु आता कमीत कमी त्या राजाला जाऊन सांगा की 7 दिवसात तुम्ही मरणार आणि म्हणून तो काहीतरी साधना करेल. या परीनं काही मुलांनी राजा परिस्थितीला जाऊन हस्तिनापुरात सांगितले की राजन, आपल्याला शृंगी ऋषीच्या शापानं 7 दिवसात मरण येणार. आणि या परीने राजा परिस्थितीला माहीत झालं. राजा परिस्थित 7 दिवसात मृत्यू आल्यामुळे साधू संतांना शरण गेला, महाराज मरणाऱ्या माणसानं काय करावं. मरणाऱ्या माणसानं वाचण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. मृत्यू जरी आला तरी पण वाचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण मरणार तर आहोत शेवटच्या टोकापर्यंत, तर या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे जात असतो, तसा राजा परीक्षित साधू संतांना महाराज लोकांना विनंती करायला लागला की महाराज, या पद्धतीनं माझे कर्म घडलेले आहेत, या कर्माने मला श्राप मिळालेला आहे आणि या श्रापातून मी 7 दिवसात मरणार आहोत. मग मरणाऱ्या माणसानं काय केलं पाहिजे. साधू संत राजा परिस्थितीला उपदेश करतात की महाराज, मरणाऱ्या माणसांना भगवंताच्या कथा कीर्तना ऐकावं, मरणाऱ्या माणसांना संतांना शरण राहावं, मरणाऱ्या माणसांना तप द्यावं, तप करावं, मरणाऱ्या माणसांना देवाचं नामस्मरण करावं. तसं तुम्ही आम्ही सुद्धा मरणार आहोत. या परीनं साधू संतांना शरण गेल्यावर कोणी असं साधू मी संत आहे माझ्या समोर बस असं कोणी म्हणत नव्हता. सगळे संताकडे बोट दाखवत होते. तुकोबरा सुंदर वर्णन करतात. थोर संताचा महिमा आला बहुताच्या कामा, आला बहुताच्या कामा, तुका म्हणे त्याचे वारे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. त्या राजा परिस्थितीला जो तो सांगत होता संतांना समजा. नाथ महाराज सांगतात, धरी प्राप्तीची उपाय, धरी संतांचे ते पाय, धरी संतांचे ते पाय, संतांना प्राप्त नाही ऐसी देती वेदवायू, ऐसी देती वेदवायू. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. याप्रमाणे
राजा परिस्थितीला महाराज लोक संत लोक संतांना शरण जाण्यासाठी उपदेश करत आहेत. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी सुखदेव महामुनीचे आगमन झालं. बोली सुखदेव महामुनी भगवान की जय. सगळ्यांनी अशी 16 वर्षाची सुंदर चमकदार सूर्यासारखी चमकणारी मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सगळे जण सुखदेव महामुनीकडे बोट दाखवत म्हणायला लागले की महाराज हे आपल्या जीवनाचं कल्याण करतील, तुम्ही यांना शरण द्या. आणि याप्रमाणे राजा परिस्थिती सुखदेव महामुनींना शरण गेला. झालेली हकीकत संपूर्ण सांगितली. महाराज या पद्धतीने माझा संतांचा अपमान झालेला आहे माझ्या हातून आणि संतांचा अपमान झाल्यामुळे मी श्रापित आत्मा आहे. मी मरणार आहे 7 दिवस. 7 दिवसात मरणार आहे. म्हणून मरणाऱ्या माणसानं काय केलं पाहिजे? मरणाऱ्या माणसानं कोण्या देवाची भक्ती केली पाहिजे. मरणाऱ्या माणसानं कोण्या देवाचं नाम घेतलं पाहिजे. मरणाऱ्या माणसानं कोण्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. असे प्रश्न विचारत आहेत. राजा परिस्थिती हात जोडून विनंती करतो. या परीने सुखदेव महामुनी राजा परिस्थितीला उपदेश देत आहेत. जय जय नारायण 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 जय नारायण 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 जय नारायण नारायण सुखदेव महाराज राजा परिस्थितीला श्रीमद भागवत कथामृत श्रीमद भागवत कथा राजा परिस्थितीला सांगतात. श्रीमद भागवत 18,000 श्लोक 335 अध्याय 12 स्कंदाचं सुंदर भागवत कथा सांगतात. आसन बसायचं कसं, मंत्र दीक्षा देतात, मुद्रा समजावून सांगतात. चातरी गोतरी घेतरी अगोदरी याप्रमाणे मुद्रा समजून सांगत आहेत. भगवंताच्या कथा आणि लीलेचं वर्णन सांगत आहेत. भगवंताचे अनन्य अवतार. आणि सकाळी आपण प्रवचनामध्ये ऐकलं भगवंताचे अवतार कसे निर्माण झाले. यापुढे सप्त ऋषी आकृती देवहूती प्रसूती उत्तानपाद आणि प्रियव्रत आणि या प्रकारे देवहूती ही मुलगी कर्दम ऋषीला देण्यात आली. कर्दम ऋषीचा ठराव होतो एक पुत्र होईपर्यंत तिच्यासोबत संसार करायचा. पण झाल्या 9 कन्या म्हणजे 9विध भक्ती. आणि 10वा पुढे चालून कपिल नावाला भगवंताचा अवतार घेतला. सांख्यशास्त्र निर्माण केलं आणि देवहूतीचा उद्धार केला. अशा अनेक कथा सांगितल्या. आणि भगवंताचे अनन्य अवतार त्यातली प्रसूती नावाची मुलगी ही दक्ष प्रजापतीला देण्यात आली. आणि दक्ष प्रजापती आणि प्रसूती अर्थात दक्ष आणि दाक्षायणीपासून 60 मुली झाल्या. 60 मुलीपैकी 13 कच्छप ऋषीला झाला, 27 चंद्राला झाला, 1 अत्री ऋषीला देण्यात आला आणि 1 महादेवाला देण्यात आली सती. या प्रकारे यांच्या सुंदर सुंदर कथा सुखदेव महाराजांनी समजून सांगितल्या. अत्री आणि अनुसया यांच्यापासून भगवंतांनी दत्तात्रेय नावाने अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार दत्तात्रेयांच्या सुंदर कथा सांगितल्या. 1 ध्रुव नावाने अवतार घेतला, दुसरा चंद्र नावाने अवतार घेतला. चंद्र आकाशात राहिला. ध्रुवाचा ऋषी हे तपचार्य करण्याकरता निघाले आणि दत्तात्रेय भगवान यांनी संप्रदाय निर्माण केले, संत महात्मे झाले. या प्रकारे सुंदर अशा
एक एक करून कथा सांगत आहेत। आणि कर्दम ऋषी 10 पुत्र झाल्यावर त्यांनी पुत्रावर भार टाकून त्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली। या ठिकाणी 4था स्कंद समाप्त करून घेतला। पुढे सुखदेव महाराजांनी राजा परिषदेला उपदेश देतात। राजा परिषद हात जोडून विनंती करतो की गुरुदेव, ह्या सर्व साधना साधत असताना कोणत्या वस्तूचा त्याग केला पाहिजे? कारण त्याग करणे गरजेचं आहे। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। कोणत्या देवाची भक्ती केली पाहिजे? देव आपल्या हिंदूमध्ये 33 कोटी देवांना सांगितलेलं आहे। मग 33 कोटी देवापैकी कोण्या देवाची पूजा केली पाहिजे? आपला देव एकच असावा। तुकोबरा सुंदर वर्णन करतात, आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विने जीवा सुख नोहे, तेने विने जीवा सुख नोहे। आपला देव एक असावा आणि तो देव कोणता असावा यावर आपण सकाळच्या प्रवचनात ऐकणार आहोत। आणि देवाचं नाम कोणतं नाम घेतलं पाहिजे? देवाचं हजारो नाम आहे। हजारो म्हणजे शस्त्र नाम आहे, कुठलंही नाही। नाम कुठलं भेटलं पाहिजे, त्या नामामध्ये ताकद असावी। कुठलंही नाम चालत नाही। राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर वरचूर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे, वो नाम कुछ और सगळे रामराम म्हणतात। पण नेमकं कोणतं नाम घेतलं पाहिजे हे नाम आपल्या लक्षात असायला पाहिजे। ते नाम सुखदेव महाराजांनी राजा परिषदेला नामदान दिलं, असं सांगितलं, नाम दिलं, बीज मंत्र दिला, सोहम नाम सांगितलं। राजन, हे संजीवनी मंत्र आहे। या संजीवनी विद्याने परत पुन्हा मरणाच्या वाटेकडे जाण्याची काही गरज नाही। आणि म्हणून संत हिराजी महाराज म्हणतात, सोहम नाम संजीवनी, सोहम नाम संजीवनी, सोहम नाम संजीवनी, सोहम नाम संजीवनी। सुखदेव महाराज राजा परिषदेला सोहम नाम देतात। नाम कोणतं नाही, सोहम नाम। आणि हे नाम प्रत्येक जीव आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना हेच नाम देत होता। म्हणून लिहिलंय, आठवी माझी ओवी होते मी गर्भात, सोहम मंत्र जपत मी गोविंद। आणि या मंत्राची ओळख केली पाहिजे। म्हणून तुकोबाराव लिहितात,
ओळखारे वस्तू साडारे कल्पना नकार राणा जाहू जनी नकार राणा जाहू जनी. हे आपल्याला ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी जाण्यासाठी साधन आहे. काय साधन? साधन आणि साध्य. जे साध्य करायचे आहे त्याला साधन आपल्याला जोडले पाहिजे. जसं आपल्याला कुठं जायचं आहे बाहेर तर आपल्याकडे साधन असावं. काय असावं? साधन. साधन असल्याशिवाय साध्य करता येत नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी झाला. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी झालो. नाव म्हणजे डोंगा. जसं नदीच्या पलीकडे जायचं आहे ना तर तो डोंगा असावं साधन. पलीकडून पलीकडे जायचं असलं तर डोंगा असावा म्हणजे नाव असावी. पण ती नाव पाण्यातच असावी. पाण्याच्या बाहेर राहिली तर चालत. पूल नदीच्या पलीकडे जायचं असलं तर पुलाची गरज आहे. पण पूल एकाच्या काठावर किंवा त्याच्या काठावर असला तर चालत नाही. तो नदीतच पाहिजे. अर्थात या ठिकाणी या प्रापंचिक रूपी मायारूपी नदीतून आपल्याला जर जायचं आहे तर जीव हा या मायारूपी नदीतच असावा. पण त्याच्यामध्ये साधन असावा. आणि म्हणून माऊली हरिपटात लिहितात असोनी संसार जीवा वेद करी वेदशास्त्र उभारे बाहेर सदा. यापर्यंत सुखदेव महाराज राजा परिषदेला तत्वज्ञान सांगतात. देहाचं तत्वज्ञान सांगतात. राजा अरे तू जसा मी राजाच आहे असं समजतोस हे पण फार चुकीचं आहे. सर्वात प्रथम या देहाचा तुला त्याग करायचा आहे. हा देह म्हणजे तू नाही. हे देह हे काळाचा खाजा आहे. 5 तत्वानं बनलेला हा देह आहे. पृथ्वी तेज वायू आणि आकाश या 5 तत्वापासून बनलेला देह आहे. आणि हा कालांतरानं योगायोगाने हे 5ही तत्व तुला सोडून जाणार आहे. हे 5ही तत्व पृथ्वी म्हणजे जाईल, पाणी पाण्यात जाईल, वायू वायूमध्ये जाईल, अग्नी प्रकाशात जाईल, आकाश आकाशामध्ये जाईल. अर्थात हा तुला कालांतरानं तुला देह सोडून जाईल याचा विचार कर. आणि या देहावरचा त्याग या देहरूपीचा त्याग. सर्वात प्रथम तू राजा नाही तर तू एक निमित्ताचा धनी आहेस. म्हणून माऊली वर्णन करतात कोणाचेही घर हा देह कोणाचा आत्मा राम त्याचा तोची जाणे. आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तुहा विचार एक सोडावा गोविंदा माधवा यात देही. गोविंदा माधवा यात देही. अर्थात या देहाचा भान विसरणं म्हणजे मान अपमानाच्या परे घ्यावा. वंदने महाराज सुंदर वर्णन करतात. कुणी काही माझ्या भान नसे देहाचा अभिमान. देहाचा अभिमान. कुणी काही माझ्या भान नसे. कुणी काही
राजा परिषदेला समजून सांगतात, राजन सर्वात प्रथम मी देह आहे हे मन नसतो, तू देह नसून या देहात राहणारा आत्मतत्व आहेस. त्या आत्मतत्वाची ओळख सद्गुरु सुखदेव महाराज राजा परिषदेला सांगतात. आणि यामध्ये आत्मतत्व ओळखणं हे गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हा जीव अध्यात्म ज्ञानात आध्यात्मिक तापामध्ये फसलेला आहे. म्हणून मी कोण माझे कोणते ठिकाण, देह पावता पतन कोठे जाऊन राहीन. यावर सुखदेव महाराज राजा परिस्थितीला शिव महापुराणाचं उदाहरण देतात. शिव महापुराणामध्ये दक्ष राजाच्या यज्ञाची उदाहरण देतात. पूर्व काळामध्ये राजा दक्ष होऊन गेला आणि त्या दक्ष राजाकडे सभा भरलेले यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. सगळ्या देव ऋषी मुनी देव देवता सर्व दक्ष राजांचे जेवढे जावई होते, जेवढ्या मुली होत्या तेवढ्यांना सगळ्यांना अशा प्रकारे आमंत्रित केलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू सगळे देव आलेले आहेत. 88,000 महात्मे संत महात्मे आलेले आहेत. अशी सभा भरलेली आहे. यज्ञ आणि यज्ञाचे प्रकार. यज्ञामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ